तारणाऱ्या प्रभू परमेश्वराला उपकार मानतो, त्याची स्तुती करतो आणि आभार मानतो. त्यावेळेला छोटीशी प्रार्थना करूया. प्रभुराया, आज आम्ही स्तुती करतो, धन्यवाद देतो, तुझ्या पायाजवळ स्वतःला नम्र करतो. आम्ही आभार मानतो, तुला गौरव देतो, कारण तू त्यासाठी योग्य आहेस. गौरव देण्यासाठी, स्तुती करण्यासाठी, तुला धन्यवाद देण्यासाठी, तुझी प्रशंसा करण्यासाठी तू त्यासाठी पात्र आहेस, योग्य आहेस, थोर आहेस बाप्पा. जीवनभर तुला धन्यवाद देवा असा तू देव आहेस. आज आम्ही तुला कृपा मागतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला लीड कर, चालव. आणि प्रभुराया, आमच्यामध्ये तो आहे याबद्दल तुझी उपकार स्तुती कर. तू आम्हाला तो पाठवलास आणि मध्ये तो आहे याबद्दल तुला लाखो थँक्यू प्रभुराया. तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल मनापासून आभार मानतो की जो आम्हाला मार्गदर्शन करतो, जो महान शिक्षक आहे आणि त्रैक्यातील एक देव आहे, जो आम्ही आदर करावा. आणि तुझी स्तुती करतो, तो आहे म्हणून सर्व व्यवस्थित आहे. आणि हे दयाळू देवा, सर्व प्रकारची कृपा तुझ्यापासून आम्हाला मिळाली याबद्दल तुला लाखो धन्यवाद. आज वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोल, राखून ठेवले आशीर्वाद आम्हाला लाभू दे. आणि तूच बापा आम्हा सर्वांना तू या वचनाच्या द्वारे आशीर्वादित कर. तारणाऱ्या प्रभू येशूच्या द्वारे प्रार्थना केली म्हणून आहे, आमेन. आपण उत्पत्तीच्या पुस्तकाचा दुसऱ्या अध्यायाचं 20 वचन वाचणार आहोत. जर कोणाला मिळालं तर वाचा. आदामाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्य मिळेना. हा, आता ह्या ठिकाणी थँक्यू. अनुरूप सहाय्यक कोणी मिळाला आदामाला. अनुरूप म्हणजे त्याच्यासारखं देवाने सर्व काही बनवलं होतं. पशुपक्षी बनवले होते, प्राणी बनवले होते. प्रत्येक प्राणी वेगळ्या प्रकारचं हे परमेश्वराने उत्पत्ती ज्यावेळेस बनवली त्याला सर्व काही बनवलं. पण देवबापाने आदामाला सर्व बनवल्यानंतर मानवाला कसं आपल्या माती जी आहे मातीपासून आदामाला कसं बनवलं आणि त्याच्यासारखाच प्रतिरूपाचा देव, आपल्या प्रतिरूपाचा परमेश्वराने आदाम बनवला, आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याच्यामध्ये श्वास फुंकला आणि तो जीवधारी असा त्याच्यात श्वास फुंकला आणि जीवधारी झाला, सर्व काही गोष्टी झाल्या. पण त्याला अनुरूप असं काही मिळेना. मग देवाने अनुरूप अशा प्रकारे परमेश्वराने कसं बनवलं असं पुढं आम्ही जर पाहिलं तर दुसऱ्या अध्यायाच्या 22 वचनामध्ये परमेश्वराने हे कसं काय अनुरूप बनवलं. आणि पहा 22 वचन काय सांगतं. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. हो, प्रभूने त्याला निद्रा लावली, झोप लावली आणि त्याच्या डावी फासोळी तीच बिलकुल काढून त्याची सुंदर स्त्री त्याच्यासाठी बनवली आदामासाठी. आणि ती त्याच्यासाठी सहज आलेली अनुरूप त्याच्या हाडातला हाड आणि मासातलं मांस देवाने अशा प्रकारे आदामासाठी ती बनवली स्त्री. तर आम्ही पाहतो की परमेश्वराने अशा प्रकारे आदामाला मातीपासून बनवलं, पण हवेला मात्र मातीपासून बनवलं नाही. कारण देवबापाला बनवता आला असतं मातीपासून हवा, पण तसं केलं नाही प्रभूने. त्याला त्याच्या हाडातलं हाड काढलं, डाव्या बाजूची फासळी म्हणतात. कारण आपण पाहिलं सायन्समध्ये पहा किंवा डॉक्टरकडे जर आम्ही पाहिलं तर एक बाजूची जी फासुळी आहे डाव्या बाजूची आपली कमी आहे. आणि म्हणून डाव्या बाजूची जी फासळी प्रभूने काढली आहे त्या फासुळीची त्याच्यासाठी ती स्त्री बनवली, म्हणजे ती आपल्या हाडातला हाड आहे. आणि मग ते बाप्पाने तिला तिच्या समोर नेलं तिला आणि म्हटलं हे, आणि तो म्हटलं हा माझी खरंच हाडातला हाड माझं. तर हे जे आहे पवित्र वचनांमध्ये जे आहे ही गुपित गोष्ट जी आहे अनेकांना माहीत नाही की आपली पत्नी हे आपलं शरीर आहे. त्या पवित्र जनाला माहिती आहे जे देवावर विश्वास ठेवतात, ज्याने हे वचन वाचलेलं आहे, जे आपल्या सगळं देवाच्या वचनाचे. तेव्हा आम्ही पत्नीला कशी वागणूक द्यावी, ती कोणीतरी दुसऱ्याची आहे, दुसरीकडून आलेली आहे असं प्रकारे असं नाही, तर ती आपलं शरीर आहे अशी वागणूक किंवा आम्ही तिला असे वर्तन आम्ही तिला ठेवावं, तिला द्यावं, कारण ती आपल्या शरीरातलं शरीर आहे आणि हाडातलं हाड आहे असं आम्ही अशा प्रकारे देवाची योजना ही आहे त्याच्या पाठीमागं हाडातलं हाड बनवण्याची, की ती दुसरं कोणी नाही तर ती त्या पुरुषाची फासुरी आहे, त्या पुरुषाचं अंग आहे. आम्ही तर आपण आपल्याच अंगावर प्रीती करतो सर्व शरीरावर.
आपण बोटान प्रीत होतो, पायावर प्रीत होतो, तू तो स्वच्छ राहतो, तर तसं हाड आहे, आपलं हाड आहे, ते आपलं शरीर आहे ते. आपण तिच्यावर देखील अशीच प्रीती करावी जी ती आपली आहे. ती त्या पुरुषाची, स्त्री जी आहे प्रत्येकाची, ती त्याच्या शरीराचा भाग आहे. ते हाडातलं हाड आहे आणि मांसातलं मांस आहे. तेव्हा अशा प्रकारे हे देवबापाने नेमलेलं आहे. आमच्यासाठी ती फार जवळची आहे, हाडातलं हाड आणि मांसातलं हाड, म्हणून ती दुसरं कोणी नाही तर ती आपलंच शरीर आहे. आमेन. आता माझे प्रियजनो, आपण जर पाहिलं पुढं करिंदकराचं पत्र संत पाऊल तिथे 7व्या त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं 7व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये, तर प्रभूच्या दास तिथे लिहितो की पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही. पत्नीला म्हणजे बायकोला, तर तो तिच्या नवऱ्याला आहे. तिच्या म्हणजे तिच्या तो अधिकार जो आहे, पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर तो अधिकार तिच्या पतीला आहे. आणि मग हे झालं पत्नीबद्दल. आता पतीबद्दल देखील तो पुढे लिहितो की पतीला देखील अर्थात नवऱ्याला देखील स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही, तर तो त्याच्या पत्नीला अधिकार आहे. एकमेकावर अधिकार आहे. आमेन. हा अधिकार म्हणजे ते शरीर आहे आणि त्या शरीरावर अधिकार आपल्या फक्त पत्नी, आता पती आणि पत्नी, पत्नीचा अधिकार त्याच्या पतीच्या शरीरावर आहे आणि पतीचा अधिकार त्या प्रिय पत्नीच्या शरीरावर आहे. अधिकार आहे. आमेन. आणि म्हणून ते दोघं एक आहेत, एकमेकाचा अधिकार आहे, हे ते वचनामध्ये सांगितलेलं आहे. आता तर प्रियजनो हो, आम्ही काही स्त्रिया ज्या आहेत, त्या स्त्रिया त्यांचं वागणं आपल्या पतीसोबत कसं असावं, त्यांचं सर्व प्रकारची कृती कसं असावी, हे सद्गुणी स्त्रीबद्दल नीतिसूत्र याचा 31व्या अध्यायामध्ये दिले की सद्गुणी स्त्री जी आहे ती कशा प्रकारे असते. ही जी स्त्री आहे ही माता आहे. त्या ठिकाणी असं आहे की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मूल मोत्याहून अधिक आहे. ती आपल्या कष्ट करते, राबते, तिचा दिवा रात्रीच मालवत नाही किंवा विझत नाही. ती आपल्या हाताने ती घेते, ती कष्ट करते, तिला बर्फाचं भय वाटत नाही. तिचं कुटुंब हे अशा सुंदर याच्यामध्ये पांघरलेलं असतं आणि ती ज्याचा त्याचा वाटा ती देते. ती कष्ट करते, ती कधीच आळशी बसून अन्न खात नाही. आणि तिचा नवरा उठून तिला धन्य म्हणतो आणि म्हणतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहे, पण तू त्या सर्वांपेक्षा तू वरचढ आहेस. आणि तिचे मुलं सुंदर याच्यामध्ये पांघरलेले असतात. तिला काही संपत्तीची वाण पडत नाही, कारण तिला संपत्तीची यासाठी वाण पडत नाही, कारण ती कष्ट करते आणि कष्ट करून दुरून आपली अन्न सामग्री गोळा करते. आणि अंत्य असं 31व्या अध्यायामध्ये नीतिसूत्राचे आहे. ही स्त्री कोणाला प्राप्त होते, जी देवाचं भय धरणारी आहे, जी परमेश्वराला मानणारी आहे. आणि म्हणून प्रियजन हो, सर्वात एक म्हणजे शेवटचं जे वचन आहे त्यामध्ये असं की सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुट आहे. नीतिसूत्रामध्ये काही ठिकाणी आहे. परंतु शेवटचं जे वचन आम्ही पाहतो की लावण्य व्यर्थ आहे, सौंदर्य भुलविणार आहे, लावण्य व्यर्थ आहे, परंतु जी स्त्री परमेश्वराचं भय धरते तिची प्रशंसा होते. आणि प्रशंसा ती स्त्रीची होते त्या जी देवाचं भय धरणारी आहे. आणि म्हणून प्रियजन हो, सद्गुणी स्त्रीबद्दल सद्गुण कोणते कोणते आहेत ते त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे सद्गुणी माता, सद्गुणी स्त्री, तिचे मुलं देखील धन्य म्हणतात तिला उठून. अशा प्रकारे आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काय असावं, चाल चरणू आणि साऱ्या गोष्टीमध्ये आम्ही तत्पर असलं पाहिजे असं तिथे लिहिलंय. आता पाहूया जर आम्ही पाहिलं पहिले पेत्र याचं 3रा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये, तिथं पहिले पेत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये जर पाहिलं, स्त्रियांनो तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा, असं लिहिलं आहे की स्त्रियांसाठी थोडंसं हे लिहिलंय की अधीनता. आणि मग ही गोष्ट स्त्रियांसाठी आहे की तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा. त्याच्या अधीनता म्हणजे त्याच्या अगेन्स्ट जाणं किंवा त्याच्या अगदी हे जाणं असं नाही, पण त्याच्या अधीन म्हणजे तो मस्तक आहे. आणि मग स्त्री जी आहे तर त्याची मस्तकाचा आदर केला पाहिजे, असं या भावनेने अधीन, स्वाधीन म्हणजे अशा प्रकारे. तेव्हा अधीनता म्हणजे गुलाम नाही, हे फार वेगळा शब्द आहे गुलाम. अधीनता म्हणजे
तेच तो सांगेल तसंच असं तोच प्रदिशा असं नाही. पण आपण कुठेतरी त्याला मान, कुठेतरी त्याला पहिलं स्थान, कुठेतरी त्याचा आदर, कुठेतरी त्याला परमेश्वराने जे आम्हाला लावलेला नवरा आहे तो देव म्हणतो की त्याच्या आधीन राहा म्हणजे त्याचा सन्मान कर, त्याच्या आई त्याला मान दे. आणि तो घरातला मुख्य आहे, हेड आहे, डोकं म्हणजे जे मस्तक आहे मस्तक, तर त्याच्यामुळं त्याला आदर माना. हे स्त्रियांसाठी पेत्राने देवबापाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलं आहे. आणि जे लिहिलं आहे ते योग्य आहे. पहिले पेत्र 3 की ते पतींनो स्त्रियांनो तुम्ही आपापल्या आपला जो नवरा आहे त्याच्या अधीन असता. पण काही स्त्रियांना हे जमतंय का मला नाही माहीत, पण हे जमलं पाहिजे. आपल्या नवऱ्याच्या अधीन असणं, आपल्या नवऱ्याला मान देणं, आपल्या नवऱ्याला टाकून बोलणं नाही, आपल्या नवऱ्याला दोन लोकांमध्ये काहीतरी वाईट त्याचा तिरस्कार करायचा, काहीतरी बोलायचं, अशा काही आहेत. पण त्याबद्दल मला सांगायचं नाही. पण याला हे त्याच्या विरोधात झालं, अधीनतेच्या विरोधात. पण अधीन राहणं म्हणजे त्याचं निमूटपणे ऐकणं आणि त्याच्या स्वाधीन असणं किंवा त्याला मान देणं. किंवा आता पाहूया पुढे जर पाहिलं पेत्राने लिहिलंय 7वं वचन, जर तुम्ही काढलं असेल 3ऱ्या अध्यायाचं. पतींनो हा, तसे तुम्ही आपल्या स्त्रियाबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून शुद्धतेने सहवास ठेवा. तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. म्हणून तुम्ही त्यांना मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. पुरुषासाठी हे आहे, पतींनो म्हणजे नवऱ्यांनो तुम्ही आपल्या स्त्रियांना मान द्या, त्या अधिक नाजूक आहेत म्हणून त्यांच्याकडे थोडं लक्ष द्या. देवाने ते थोडंसं नाजूक ठेवूया. मी कसं स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे, हिंमतवाला आहे, तो काम करणार आहे, तो इकडं तिकडं धावपळ करणार आहे. आणि म्हणून स्त्रियांसाठी देवा म्हणतो की तुम्ही त्या नाजूक आहेत म्हणून त्यांच्याकडे नाजूकतेने पहा. काय आजी नाजूक आहेत म्हणून त्यांच्याकडे सुज्ञतेने सहवास ठेवा. सुज्ञता, राईट. आता अशा प्रकारे कसा सहवास ठेवायचा की प्रेम, माया, जीव लावणं, प्रीतीने राहणं. हे आता पाहूया काही वचनं. आम्ही प्रीतीबद्दल काही वचनं आहेत. पहिले करीन त्याचा 13वा अध्याय की अशा प्रकारे जीवाला पाहिजे. नवऱ्याने कधी बायकोला अंतर दिलं नाही किंवा बायकोने देखील नवऱ्याला अंतर दिलं नाही. काही बायकाच्या निघून गेल्या की परत मग गॅप पडतो मध्यंतरी, नाही का. लग्न झालं किंवा 4-6 वर्ष महिने झाले की मग तिकडं तो इकडं ही असं नसलं पाहिजे. आणि 13:8 मध्ये पहिले करे तिथं प्रीतीबद्दल लिहिलंय की प्रीती कधी अंतर देत नाही. वाचा. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असेल तरी ते संपत्ती भाषा असली तरी त्या समाप्त होती आणि विद्या असली तरी ती संपेल. हो, पण प्रीती सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे आणि सर्वश्रेष्ठ दान आहे. प्रीतीचं दान हे असं आहे की प्रीतीबद्दल प्रभू परमेश्वराने इथे लिहिलं देवबापाने त्या पौलाच्या द्वारे की प्रीती जी आहे ही कधी अंतर देत नाही. नवऱ्याने पत्नीला अंतर देऊ नये. गॅप, अंतर म्हणजे गॅप आहे की नाही, मध्ये दरी. प्रीती नाही तर संपला विषय. अंतर देणं म्हणजे तो गावाकडे, ही गावाला गेले, तिकडंच आहे, परत येत नाही. म्हणजे हे प्रीतीचं आहे का? कुठंतरी भांडणं आहेत आणि कोर्ट मॅरेज आहे, कोर्ट हे आहे, कचेरी आहे. प्रीती त्याला म्हणत. आणि आम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आणि अंतर नसावं. प्रीती कधी अंतर देत नाही. त्याच्या प्रीतीमध्ये अंतर नसतं, अंतर नाही, क्लोज असतं. प्रेज लॉर्ड. प्रीती कशी असते? निगडीत, सामावलेली, एक जोडलेली गेलेली. हालेलुया. आणि हे वैवाहिक जीवनामध्ये पाहतो आपण की प्रेम आणि प्रीती अशा प्रकारे एक जीवाचे, एका दिलाचे, एका हृदयाचे, एका विचाराचे, एका मनाचे असले पाहिजेत. हालेलुया. हे पती पत्नीबद्दल. आणि कुटुंबाबद्दल अगदी आहे, परंतु पती पत्नीबद्दल पाहत आहोत आपण की कशा प्रकारे त्यांचं वैवाहिक जीवन आणि त्यांचं कौटुंबिक जीवन त्यांचं असले पाहिजे. पती पत्नीचं जीवन कसं हे देवाने शिकवलं की प्रीती आम्ही असावं आणि प्रीतीमध्ये अंतर नाही, नसावं. काही गोष्टीमध्ये, काही फॅमिलीमध्ये भांडणं आहेत, त्यांच्यामध्ये तणाव आहे, त्यांच्यामध्ये काही कारणास्तव ते एकमेकापासून दूर आहेत. आज हे वचन सांगतं त्यांना की ही प्रीती नाही देवापाची. देवाचं प्रेम ती ही आहे की तुम्ही एका जीवाने, एका दिलाने राहावं.
आज अनेक कुटुंब कदाचित ऐकत असतील हे वचन. प्रीतीमध्ये अंतर नसलं पाहिजे. आम्ही प्रीती कधी अंतर देत नाही. जर तुम्हाला देवाने ती पत्नी आपल्यासाठी दिली अर्धांगिनी की, आणि काय होतं की वचन आपण देतो जे विश्वासणाऱ्याच्या पद्धतीप्रमाणे की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही कधी. वचनं देतात का नाही, आपण देतो की नाही लग्नामध्ये की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, मी तुझ्याबरोबर राहीन, मी तुला सोडून जाणार नाही, मी सुखादुखात तुझं हे करेन. मरणानेच आपण फक्त वेळ आपला हे झाला तर झाला, नाहीतर मी जीवनभर तुला सांभाळेल. ती पण तसंच म्हणते ना. पण हे वचनं घेतात आणि वचनं एकमेकांसमोर आपण देतो दोन माणसास म्हणजे साक्षीने, तेव्हा आम्ही फक्त तिथंच देऊन तिथं सोडतो आणि मग नंतर भांडणं त्यांना सुरूच. म्हणून प्रिजन वचनं जे दिले आहेत त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष द्यावं. किंवा जरी वेगळ्या प्रकारच्या याने झालं असेल लग्न, पण काय हरकत नाही. ही प्रीती जर आपण कोणत्या पद्धतीप्रमाणे कसं लग्न झालं हे आता काही लोकांचं नसेल झालं तर काय हरकत नाही, पण ते महत्त्वाचं नाही. आता महत्त्वाचं हे आहे की तो पती आहे, तो तुमच्यावर प्रेम करणारा आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही राहत आहात, तुमचं तारण झालंय. आता तुम्हाला त्याला जिंकायचं आहे, अर्थात तुम्ही त्याच्यासंग प्रेमाने राहिलं पाहिजे. त्याला जिंकण्यासाठी ती महत्त्वाची आहे. किंवा ती जर तसं तिने अंतर दिलं किंवा ती तर तिच्यासाठी प्रार्थना करून तिला आत्मसात म्हणा किंवा स्वीकार म्हणा ते आपण केलं पाहिजे. तर तिच्यासाठी प्रार्थना करावी. तर हे अंतर नसलं पाहिजे असं देवबाप्पाचं वचन आहे की प्रीतीमध्ये कधी अंतर नसलं पाहिजे. इफिस्कराच्या पत्रामध्ये जर गेलो 5व्या अध्यायाच्या 25व्या वचनामध्ये तर असं आहे की ख्रिस्ताने जशी प्रीती केली तशी आपल्या पत्नीवर प्रीती आम्ही करावी. इफिस्कराच्या पत्रामध्ये 5:25 आणि 5:28 मध्ये देखील आहे. कशी प्रीती करावी आम्ही तिथं आहे की आपापली पत्नी आपलंच शरीर आहे ते, आणि मग म्हणून आम्ही तसं प्रेम करावं. वाचा बरं. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावरच प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. किती छान. प्रेज द लॉर्ड. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. ते शरीर सुरुवातीला आपली देवपणे कसं म्हणून त्याने हाडातलं हाड आणि मासातलं मास असं बनवलं, हाडाची बनवली पत्नी. आणि म्हणून पत्नीवर प्रीती करणं हे पुरुषाचं काम आहे. आणि आपण त्याचं शरीराचा भाग आहोत आणि आपण त्याचं शरीर आहोत, म्हणून तिने देखील आपल्या पतीचा मान करावा किंवा त्याच्या अधीन राहावं किंवा त्याला त्याच्यावर देखील अशा प्रकारे धरून राहावं. आणि ते आपलं शरीर आहे म्हणून आपण अशा प्रकारे प्रीती करा. कलसेकराच्या पत्रात जर गेलो आपण 3ऱ्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये, पतींनो म्हणजे नवऱ्यांनो पत्नीवर प्रीती करा, तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. स्पष्ट देवबाप्पाचं वचन आहे निष्ठुरतेने वागणं. तिला कलसेच्या पत्राच्या 3ऱ्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये की निष्ठुरतेने वागायचं नाही. तिला काहीतरी कोणती तरी वस्तूसारखं काहीतरी ती फारच कमी, नवऱ्यापेक्षा फार कमीच आहे ती, तिने जास्त लोकांकडे जाऊ म्हणजे बाहेर पडू नये किंवा काही जुन्या गोष्टी होत्या फार, पण आता नाही आहेत तशा गोष्टी. ते खांद्याला खांदा लावून काम करते स्त्री कोणत्याच गोष्टीमध्ये मागे नाहीये. ही एक आनंदाची गोष्ट आहे आता या आधुनिक या युगामध्ये. आमीन. ही कितीतरी आनंदाची गोष्ट आहे की स्त्री ही कशातच मागे नाहीये. ती पुरुषापेक्षा कशातच मागे नाही, तर सर्व गोष्टीमध्ये पुढे आहे. आणि ही कितीतरी चांगली आणि नवलाची गोष्ट आहे. आमेन. आणि म्हणून ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु नवऱ्याने निष्ठुरतेने वागू नये किंवा तिचा हेवादेवा पण करू नये, तर तिच्यावर प्रेम करावे. ही किती चांगली गोष्ट आहे. आमेन. कलसेमध्ये आहे ते. आणि एक वचन वाचूया ह्या पती पत्नीच्या जीवनामध्ये किंवा वैवाहिक जीवनाच्या संदर्भात. आपण उपदेशाच्या पुस्तकात जर गेलो आणि त्या ठिकाणी 4थ्या अध्यायाच्या 12व्या वचनामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी उपदेशाचं पुस्तक ते शलोमोन लिहितो, तिहेरी दोरी तुटत नाही. तर ही तिहेरी दोरी म्हणजे पती पत्नी हे 2 दोऱ्या अर्थात आपण असं म्हणूया. आणि तिहेरी दोरी म्हणजे कोण, तर तिसरा कोण असावा त्याच्यामध्ये, तर देव प्रेज द लॉर्ड किंवा पवित्र आत्मा. आणि हे दोघांनी जे 2 दोरी जे आहेत त्या तुटतात, एक तुटले की एकच राहते, पण 3 जर असल्या तर ते स्ट्रॉंग राहतात आणि त्या मजबूत राहतात. उपदेशाच्या पुस्तकात 4थ्या अध्यायात तिहेरी दोरी म्हणजे प्रिजन हो.
हे आहे आनंदाची गोष्ट की आम्ही आमच्यामध्ये पती पत्नीमध्ये दुसरं कोणीतरी तिसरा माणूस नसला पाहिजे किंवा दुसरी व्यक्ती नसावी, तर तिसरं कोण असलं पाहिजे. दोघांमध्ये तिघा नसला पाहिजे, पण तिसरा कोण असावा, तर तिसरा म्हणजे देव किंवा पवित्र आत्मा, देव. आमेन. तर ते तिहेरी दोरी जशी तुटत नाही, हा, तर ते देवच त्यांना तुटू देत नाही. तर देवाला पहिलं स्थान त्या कुटुंबाने, त्या पती पत्नीने त्या दिलं पाहिजे. देवबापाला पहिलं स्थान परमेश्वराला. त्याच्या उठताना बसताना सर्व गोष्टीने प्रभूला पहिलं स्थान द्यावं, म्हणजे त्यांचं जीवन आशीर्वादित होईल आणि ती दोरी, जीवनाची दोरी तुटणार नाही. तिहेरी दोरी म्हणजे पवित्र आत्मा, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा असावा आणि ते म्हणजे देव किंवा पवित्र आत्मा किंवा देव असं. तेव्हा प्रिजनो, जर देव त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आहे, पहिलं स्थान परमेश्वराला आहे, ख्रिस्ताला आहे, देवाला आहे, तर ते तुटू देत नाही ती दोरी. तो परमेश्वर त्यांना ऐक्यामध्ये, प्रेमामध्ये राखतो. पवित्र आत्मा त्यांना सांभाळतो, त्यांना मार्गदर्शन करतो. काय देव आमच्यामध्ये आहे, काय वैवाहिक जीवनामध्ये प्रभूला पहिलं स्थान आहे, काय देवाने आम्हाला बांधले आहे. तर प्रिजनो, जर नसेल तर आजच देवाचा स्वीकार करा, देवाला स्वीकारा, देवाला आपल्या जीवनामध्ये पहिलं स्थान द्या. आणि जर देवा मला पहिलं स्थान आहे, तर ते कुटुंब टिकणार आहे, ते पडणार नाही, ते भांडणं तर होत राहतात असं नाही म्हणायचं, परंतु व्हायलाच पाहिजे नाही, अंतरच नसलं पाहिजे पती पत्नीमध्ये. एका जीवाचे, एका दिलाचे असावे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. माझा विश्वास आहे की या वचनाच्याद्वारे आपल्याला प्रभू बोलला आहे. प्रभू आपला प्रत्येकाला आशीर्वादित करो.